ॲसिडिटी जेवढी कॉमन वाटते ना, तेवढी साधी नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे शरीरामधलं म्हणजे स्टमकमध्ये असणारं जे ॲसिड आहे ना, तर ते काही वेळेला वरती जसं येतं ना, तसं त्या स्टमकच्या ज्या वॉल्स असतात, तर त्यालाच ते पचन करायला लागतं किंवा त्याला करोजन करायला लागतं. त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन होतं, लाली यायला लागते आणि ती जी स्टमकची वॉल असते ना, ती थिन आउट होत असते. स्टमकच्या आतमध्ये एक म्युकस असतं, की जे ह्या ॲसिडपासून त्याला वाचवत असतं स्टमक वॉलला. परंतु काही वेळेला ह्या म्युकसमध्ये पण चेंजेस होत असतात आणि त्याच्यामुळं हे जे ॲसिड आहे ते डायरेक्ट हिट करतं त्याच्या वॉल्सला, स्टमकच्या वॉल्सला आणि मग त्या पातळ होतात आणि काही केसेस अशाही आम्ही बघितल्या की ज्याच्यामध्ये छिद्र पडतं, तर त्याला आपण ॲसिड पेप्टिक डिसीज असंही म्हटलं जातं. तर हे अशा पद्धतीचे सुद्धा चेंजेस होत असतात आणि म्हणून ॲसिडिटीची योग्य वेळेला काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये स्कोपी वगैरे करून आपल्याला आतमध्ये अल्सर आहे का नाही आहे या गोष्टींची निदान किंवा आपण परीक्षा करू शकत असतो. तसं जर असेल तर त्या योग्य पद्धतीनं आतला म्युकस पुन्हा डेव्हलप व्हावा या दृष्टीने सुद्धा काही औषधं असतात आणि त्याच्याच बरोबरीनं काही पंचकर्म ह्या जर गोष्टी करून घेतल्या तर ॲसिड पेप्टिक डिसीजपासून आपण लांब राहू शकतो. त्याच्यामुळे त्याला इग्नोर नाही करायला पाहिजे. जेवढी साधी वाटते ॲसिडिटी ना, तेवढी ती महत्त्वाचे आजार किंवा मोठे लक्षणं सुद्धा उत्पन्न करू शकते.